दररोज घडणाऱ्या घटना, वेगवेगळ्या क्षेत्रातील घडामोडी, जनजीवनावर होणारे त्याचे परिणाम, कारणमीमांसा आणि परिणती याचा वेध घेणारं हे सदर. नवा क्षण, नवी खबर. नमस्कार, आपण पाहताय सिटी नाव. यंदाच्या या लोकसभा निवडणुकींचा प्रचार आता अंतिम पर्वामध्ये जाऊन पोहोचलाय. हा सगळा प्रचार, या प्रचाराचा धुरळा नेमका काय उडाला, या अंतिम पर्वापर्यंत त्याचे नेमके काय पडसाद उमटलेत, कोणत्या पक्षाला, कोणत्या व्यक्तीला आणि कोणत्या व्यक्ती समूहाला नेमकं काय साध्य करायचं होतं, काय साधायचं होतं, मतदारांपर्यंत नेमकं काय पोहोचवायचं होतं, या सगळ्या गोष्टींचा धांडोळा आणि धुराळा नेमका किती उडालाय, कसा उडालाय, याचा थोडासा मागोवा घेतला तर हे सगळे प्रश्न एका रेषेत बांधणं खरोखर अवघड झालं आहे. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होतीये का, हा प्रश्न खरं तर अजूनही प्रलंबित राहिल्यासारखा झाला आहे. कारण विकासाच्या मुद्द्यावर बोलायला फक्त विरोधी पक्षच थोडासा पुढाकार घेतल्यासारखा पुढे जायचा किंवा बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. सत्ताधारी पक्षाकडून या मुद्द्याला परस्परपणे बगल दिली जाते, असंही सत्य या सगळ्या प्रचाराच्या धांडोळ्यामध्ये, या धुरळ्यामध्ये सातत्यानं समोर येत गेलं. अगदी उदाहरणच जर द्यायचं झालं तर खुद्द नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा, सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांच्या द्वारे व्यक्त होणारे वेगवेगळे नागरिक, मग ते कोणत्याही थरातले असोत, कोणत्याही स्तरातले असोत, कोणत्याही शहरातले असोत अथवा कोणत्याही गावातले असोत, खेड्यापाड्यापासून युवकांपासून ते अगदी ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांपर्यंत, मतदारांपर्यंत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने व्यक्त झाला आहे. पण ही व्यक्तता जर एकदा पडताळून पाहिली तर नेमका कोणाच्या बाबतीतला संताप नागरिक अर्थात मतदार व्यक्त करतायत, हाही प्रश्न गांभीर्यानं घेण्याजोगा आहे. पण त्याचं गांभीर्य कदाचित सत्ताधाऱ्यांना कळत नाही किंवा त्याच्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत, ही वस्तुस्थिती समोर येते. जी गोष्ट काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कधी नव्हतीच, जाहीरच केलेली नव्हती, छापलेलीच नव्हती, ती गोष्ट नरेंद्र मोदी सातत्यानं त्यांच्या सभांमध्ये सांगत होते. मग इतकं धांदांत खोटं पक्षनेते म्हणून त्यांच्याकडून का सांगितलं जावं? आणि प्रत्येक सभेत ज्या गोष्टीला प्रियंका गांधी असतील, राहुल गांधी असतील, यांनी त्यांच्या सभांमधून स्पष्टपणे सांगण्याचं धाडस केलं. अगदी संविधानाचा मुद्दा असो किंवा आरक्षणाचा मुद्दा असो, हे रद्द होणार नाही, हे प्रियंका गांधी असतील, राहुल गांधी असतील यांनी ठणकावून सांगितलं. शिवसेनेच्या सभांमध्ये उद्धव ठाकरेंपासून सुषमा अंधारेंपर्यंत सगळ्यांनी हेच जाणीवपूर्वक सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे खुद्द अमित शहा त्यांच्या सभांमध्ये जाहीरपणे ST SC OBC आरक्षण रद्द करू म्हणून जाहीरपणे बोलले. त्या बाबतीत नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत. त्यांच्यापासून फडणवीसांपर्यंत कोणी काही बोलत नाही. अगदी एकनाथ शिंदेपासून अजित पवार यांच्यापर्यंत कोणी काही बोलत नाही. पण नको त्या गोष्टींना महत्त्व देऊन कुठल्या तरी पॉर्न स्टारचा मुद्दा पुढे करून चित्रा वाघसुद्धा अहमहिकेनं पुढे आल्या. आपण चर्चेतच राहायचं, मग आपण काही बोललं तरी चालेल, असा या भाजपवाल्यांचा, सत्ताधाऱ्यांचा समज आहे किंवा काय, असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडतो. कारण या सगळ्या धांडोळ्यामधून, हा धुरळा उडवण्यामधून नेमकं सत्ताधाऱ्यांना साधायचं आहे काय? जो विकास आपण करू शकलो नाही त्याबाबत जेव्हा जनतेला उत्तर द्यायची वेळ येते तेव्हा आता जनतेचं लक्ष दुसरीकडे कसं वळवायचं? केवळ हाच एक रस्ता भाजप पुढे शिल्लक राहिला आहे का? कदाचित आपलं सरकार या निवडणुकीत गडगडणार आहे याची पूर्वकल्पना किंबहुना पूर्वसंचित सत्ताधाऱ्यांना कळून चुकलंय का? आणि म्हणून ही सगळी रस्ता पलट चालू झाली आहे का? जर हे सत्य असेल तर मग सत्य स्वीकारायला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांपासून थेट पक्ष नेत्यांपर्यंत, पक्षश्रेष्ठींपर्यंत कुणाचीच तयारी का होत नाही? सातत्यानं इतर पक्षांबाबत खोटं बोलून, त्यांच्या जाहीरनाम्यात नसलेल्या गोष्टी धादांत खोटं सांगून जर समोर येत आहेत. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतून लोक उठून जाण्याचं जे काही व्हिडिओ सातत्यानं समोर येत गेले, किंवा अगदी काल परवाची अंबाजोगाईमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा असेल, तेव्हासुद्धा पुन्हा याच आरक्षण आणि संविधानाच्या मुद्द्यावर ते बोलले.
जेव्हा या गोष्टी 8 दिवसांपूर्वीच पुण्यातल्या सभेपासून राहुल गांधींनी, प्रियंका गांधींनी सातत्यानं हे असं नाही आणि आमची भूमिका काय आहे हे सातत्यानं जाहीर केलेलं आहे, मग जनता त्यांच्या भाषणातून उठून जाईल, नाहीतर काय करेल? आणि हे सत्य जर वारंवार समोर येत असेल तर जनतेनं नेमका विश्वास कोणावर ठेवायचा? मग व्यक्तिनिहाय निवडणूक होतीये का? अगदी पुण्यापुरतं बोलायचं झालं तर मुरलीधर मोहोळ यांच्याविषयी अजूनही संवेदनशील भावना पुणेकरांच्या आहेत, व्यक्ती म्हणून. पण व्यक्ती म्हणून जर मोहोळ यांना पुढे पाठवायचं झालं पुण्याचे खासदार म्हणून, तर नेमकी त्यांची केंद्रात जाऊन काय कुचंबणा होणार आहे? पुण्याकरता ते किती निधी आणू शकणार आहेत? त्या निधीचा खरोखर वापर पुणेकरांच्या हितासाठी होणार आहे का? हे वेगवेगळ्या थरातून आता व्यक्त होत आहे. मग या मुरलीधर मोहोळ यांचा, या उमेदवाराचा व्यक्ती म्हणून पुणेकरांनी विचार करावा का त्यांच्या पाठीशी असलेला पक्ष म्हणून या व्यक्तीचा विचार करावा? हा संभ्रम निश्चितच निर्माण झाला. आणि पक्ष म्हणून जर विचार केला तर विकासाच्या मुद्द्याला विसरावं लागेल, हेही सत्य वारंवार समोर येत आहे. जेव्हा मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे महापौर होते, ते महापौर असताना म्हणजे पुण्याचे महापौर सत्ताधारी पक्षाचे, भारतीय जनता पक्षाचे, राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता, केंद्रामध्ये पुन्हा भारतीय जनता पक्ष, आणि तरीसुद्धा पुणे शहर, पुणे शहराचे उपनगर आणि पुण्याच्या महापालिकेत समाविष्ट झालेल्या 64 गावांचा विकास तर राहू द्या, त्यांच्या समस्या तरी दूर करण्याचा प्रयत्न तरी केला गेला आहे का? पुणे शहराच्या उपनगरांमध्ये मग फुरसंगी असो, या वाघोली असो, अगदी मावळ प्रांतातला जरी विचार केला तरीसुद्धा तळेगावपासून पुढचा पट्टा असो, खडकवासल्याचे प्रश्न असो, नेमकं काय घडलं आहे? जेव्हा कर्नल सुरेश पाटील यांना खडकवासल्याचा धरणामधला गाळ काढण्याचं काम त्यांनी स्वयंस्फूर्तीने केलं, स्वतःच्या निधीमधून केलं, ही गोष्ट या सत्ताधाऱ्यांना सुचत नाही का? आणि नसेल सुचत तर का नाही सुचली? मग हे त्यांचं अपयश म्हणायचं का? आणि हे जर अपयश आहे असं जर म्हणायचं असेल तर मग व्यक्ती असो वा पक्ष असो, सर्वसामान्यांनी, मतदारांनी त्यांना पुन्हा सत्तेत का पाठवावं हाही प्रश्न उरतोच आहे. सोशल मीडियावर नुकताच धुमाकूळ घालणारा आणखीन एक व्हिडिओ जो केतन तिरोडकर यांच्या माध्यमातून समोर आला. अगदी पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये सुषमा अंधारेंनी देखील याविषयी प्रश्न उपस्थित केले. पंतप्रधान आवास योजनेच्या संदर्भात ज्या महिलांना जी उत्तरं दिली एका न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीला, तेही व्हिडिओ सातत्यानं समोर आले. अद्यापही या बाबतीत नरेंद्र मोदींपासून चित्रा वाघ यांच्यापर्यंत कोणी काहीच बोलत नाही. अगदी प्रज्वल रेवण्णा यांच्यापासून जरी विचार केला तरीसुद्धा मग हे प्रश्न पुन्हा पुन्हा बगल देऊन का टाळले जात आहेत? स्थानिक स्तरावरचे प्रतिनिधी असतील, पदाधिकारी असतील, नेते असतील, यांच्यापेक्षा या गोष्टी ज्यांनी गांभीर्यानं घ्यायची गरज आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अमित शहा यांच्यापर्यंत आणि खुद्द नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत, कारण ते पक्षनेते आहेत म्हणून. त्याचवेळी भारताचे पंतप्रधान म्हणूनही त्यांच्यावर एक वेगळी जबाबदारी आहे. ते केवळ भाजपचे पक्षनेते आहेत असं नव्हे. मग ज्या गोष्टी देशाच्या असुरक्षिततेच्या बाबतीत घडत आहेत, ज्याविषयी आत्ता सतर्क केलं जात आहे, त्या बाबतीत कोणी काहीच बोलायला तयार नाही. काही दिवसांपूर्वी एका दिग्गज प्रसिद्ध TV चॅनलनं ज्या गोष्टी समोर आणल्या, दुष्काळ कर, जो दुष्काळ कर प्रति लिटर पेट्रोलच्या माध्यमातून तुमच्याकडून घेतला जातो आहे, प्रत्येक नागरिकाच्या खिशातून घेतला जातो आहे. या दुष्काळ कराचं नेमकं पुढे काय झालं आहे? कोणत्या गोरगरिबांकरता या दुष्काळ कराचा उपयोग केला गेला आहे? कोणत्या दुष्काळग्रस्तांकरता त्याचा उपयोग केला गेला आहे? याच्यावर देखील फडणवीस काहीही बोलायला तयार नाहीत. ठराविक 4 वाक्य बोलली की फडणवीसांचं भाषण संपतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही तोच प्रकार. फेसबुकवर बसून फेसबुक लाईव्ह करून कामं होत नसतात, एक ठराविक गुळगुळीत वाक्य प्रत्येक सभेत बोलली की आपलं भाषण झालं का? मग हे प्रश्न, या समस्या याकडे कोण बघणार? आता तर वेगवेगळ्या स्तरातून, वेगवेगळ्या थरातून जेव्हा मिळेल त्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून नागरिक आपापली मतं व्यक्त करत आहेत, त्याच्यावर सुद्धा ठामपणे किंवा प्रांजळपणे कोणतीच भूमिका स्पष्टपणे मांडायला
या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देखील धजावत नाही आहेत. मग या प्रश्नांना कोणीच वाली नाही का? आणि जर वाली नसेल तर मग याचे परिणाम मतदानावर का होऊ नयेत हाही प्रश्न उरतोच. नुकतंच जसं प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रश्न उपस्थित केला की नोटा हा जो काही EVM मशीनमध्ये पर्याय आहे याला काल्पनिक प्रतिस्पर्धी का समजू नये. जर नोटा हा पर्याय काल्पनिक प्रतिस्पर्धी जर समजला गेला तर निश्चितच त्याचे परिणाम असे होणार आहेत की या काल्पनिक प्रतिस्पर्धीला किती मतं पडलीत हाही मुद्दा ग्राह्य धरावा लागणार आहे, ज्याच्याकडे आत्ता परस्पर कानाडोळा केला जातो. खरं तर त्याही गोष्टीचा गांभीर्यानं विचार होणं गरजेचं आहे, पण तो होत नाही. म्हणून हा मुद्दा. मग हा विचार सर्वसामान्य मतदार आणि सत्ताधारी पक्ष हा केव्हा करणार आहेत? विकासाच्या मुद्द्यावर आजूबाजू जर बघितलं तर अगदी नुकतीच हाती आलेली बातमी एका व्हिडिओच्या माध्यमातून भोरवेल्ल्यामधल्या अनेक युवकांना, तरुणांना, ज्यांना पिंपरी चिंचवडमध्ये येऊन जे कोणी माथाडी कामगार झाले, कुणी रिक्षा चालवत आहे पुणे शहरामध्ये, कुणी रसाच्या गुऱ्हाळावर काम करत आहे, कुणी अक्षरशः डोक्यावर कुल्फीचा एक टब घेऊन त्याच्यामधून कुल्फी विकत आहे. जे पदवीधर आहेत त्यांची जर अशी अवस्था असेल तर त्याला या बोरवेल्ला परिसराचा, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य नांदलं, त्या ठिकाणी सुद्धा विकास साधता आला नाही. मग रोजगाराच्या माध्यमातून असेल, नोकऱ्यांच्या माध्यमातून असेल, कारखानदारीच्या माध्यमातून असेल, या कोणत्याच गोष्टी का घडल्या नाहीत, का घडत नाही आहेत? मग गेल्या 10-15 वर्षात सत्ताधाऱ्यांचा विकास नेमका कशाला म्हणायचा? मोदींच्या सभेतून जेव्हा लोक उठून जात होते तेव्हासुद्धा पुण्यातल्या काही पदाधिकाऱ्यांनी, जुन्या दिग्गज नेत्यांनी असंही जाहीर केलं किंवा असे पत्रकारांना सांगितलं की मुद्दाम विरोधी पक्षानं, काही प्रसारमाध्यमांनी हे व्हिडिओ एडिट करून लावलेत. मग जे प्रकार सातत्याने घडत आहेत, अगदी अंबाजोगाईच्या परवाच्या प्रचार सभेतली जरी गोष्ट असली, सत्य जर मान्य केलं तर आपण समोरच्याला प्रश्न विचारू शकू, ही मानसिकता का नाहीशी होतीये? मग युवकांची बेरोजगारी असेल किंवा पिंपरी चिंचवडमध्ये घडणारे कारखानदारीचे प्रश्न असतील, नव्याने निर्माण होणाऱ्या समस्या असतील, या सगळ्या समस्यांना बगल देत, काही ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करत हे प्रश्न का दाबले जात आहेत? महिलांवरच्या अत्याचारांच्या बाबतीत जर बोलायचं झालंच तर अगदी नरेंद्र मोदींपासून कुणीच त्याविषयी त्यांच्या भाषणामध्ये काहीही बोलत नाही आहे. सुषमा अंधारे यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत जे काही 13 प्रश्न उपस्थित केले त्यातल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांपासून अगदी भाजपाच्या पक्षनेत्यांपर्यंत कुणीच देत नाही. कणकवलीच्या रत्नागिरीच्या सभांमधून जे काही प्रश्न उपस्थित झाले, मग उद्धव ठाकरेंकडून असतील, सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून असतील, त्याही प्रश्नांची उत्तरं दिली जात नाही आहेत. फक्त सर्वसामान्यांचं लक्ष मूळ मुद्द्याकडून दुसरीकडे परावर्तित करायचं, ह्याच्या पलीकडे काहीच घडत नाही आहे का? मग आपण खरंच विकासाच्या दिशेनं चाललोत का? गेल्या 15-20 दिवसातल्या प्रचाराचा जर हा धुरळा बघितला तर मतदारांच्या, सर्वसामान्यांच्या हातात नेमकं काय पडलंय, कोणते विचार त्यांच्यापर्यंत जाऊन पोचलेत आणि कुणाचे जाऊन पोचलेत, हाही मुद्दा खरोखर गांभीर्याने विचारात घ्यायला हवा. कारण सुरुवातीला मी जे म्हणालो की या सगळ्या धांडोळ्यामध्ये पक्ष, व्यक्ती आणि व्यक्ती समूह यांना नेमकं काय सांगायचं होतं, नेमकं काय पोचवायचं होतं आणि कोणाकडून या गोष्टी स्पष्टपणे, स्वच्छपणे मतदारांपर्यंत जाऊन पोचल्यात, कोणते विचार ठामपणे आणि ठोसपणे मतदारांपर्यंत जाऊन पोचलेत. इतरांवर चिखलफेक करणं हे प्रचाराच्या सभेत होत असतं, हे गृहीत धरलेलंच असतं. पण त्यावेळेस मी, माझा पक्ष, माझे कार्यकर्ते, माझे पदाधिकारी, माझ्या पक्षातले अन्य नेते हे जनतेला नेमकं काय देणार आहेत, कोणता विकास जनतेपर्यंत जाऊन पोहोचणार आहे आणि तेवढा विकास जर पुढच्या भविष्यात 5 वर्षात, 10 वर्षात नाही पोहोचला तर माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या नेत्यांना जनता काय जाब विचारू शकते, हा विचार ठामपणे कुणाच्या भाषणातून, कुणाच्या सभांमधून जनतेपर्यंत पोहोचला. जेव्हा
राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला, त्या कारणांमध्ये आपल्याला जायचं नाही. मुद्दा हा आहे की विकासाच्या मुद्द्याकरता मोदींसारखी व्यक्ती पाहिजे. कदाचित हा त्यांचा एक प्रभावी मुद्दा होता. मला जे पटत नाही त्याविषयी मी बोलतो, मला जे पटतं त्याही विषयी मी बोलतो, असं जेव्हा ठामपणे राज ठाकरे सांगतात, तेव्हा मग विकासाच्या मुद्द्यावर स्वतः नरेंद्र मोदी थोडेसे पिछाडीवर आलेले आहेत. इतर पक्षांविषयी त्यांच्या जाहीरनाम्यात नसलेल्या गोष्टी सांगताना, दादांत खोटं बोलताना ते थोडेसे पिछाडीवर आलेले आहेत. मग या गोष्टींविषयी, ज्या गोष्टी पटत नाहीत त्याविषयी बोलण्याचं धाडस का केलं जात नाही आहे? नुकतंच नारायण राणेंच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी जी काही सभा घेतली कणकवलीमध्ये, त्यावेळी त्यांनी असं म्हणाले की उद्धव ठाकरे यांना कोकणामध्ये काही प्रकल्पच येऊ द्यायचे नाही आहेत. जर हे सत्य असेल तर मुळात गेली 10 वर्ष जे भिजत घोंगडं पडलं आहे, की नाणारचा प्रकल्प असो, जैतापूरचा असो, बारसूचा असो, खुद्द कोकणवासियांना हे प्रकल्प तिथं का नको आहेत याविषयी केव्हा विचार केला जाणार आहे? जर कोकणवासियांचं या सगळ्या प्रकल्पांनी भलं होणार असेल तर नेमका काय भलं होणार आहे, तो नेमका काय विकास साधला जाणार आहे, हे कोकणवासियांपर्यंत का पोहोचवलं जात नाही आहे? वैचारिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या याच्यावर कोणत्याही नेत्यानं काहीही भाष्य केलेलं नाही. ज्यांना हे प्रकल्प आणायचे आहेत, ज्याकरता राज ठाकरे यांचा पाठिंबा नरेंद्र मोदी यांना दिला गेला, मग नरेंद्र मोदीसुद्धा आपल्या भाषणामध्ये याविषयी का बोलत नाही आहेत? विकासाचा मुद्दा फक्त कुठेतरी क्षुल्लक गोष्टीत पुढे करायचा, जनतेनं त्याला भुलून मतं द्यायची का? एक प्रयोग जनतेनं करून बघितला, आता पुन्हा पुढच्या प्रयोगाला जनता तयार होणार आहे का याचा विचार सत्ताधाऱ्यांकडे आहे का? असेल तर त्या जनतेला मूळ पदावर आणण्याचा प्रयत्न काय केला जातोय, आणि नसेल तर का नाही, हाही प्रश्न उपस्थित होतोच आहे. मग नेमकं आपण अंधविश्वासाकडे चाललोत. जसं केवळ मोदी मोदी करणाऱ्यांना अंधभक्त म्हटलं जात आहे, खरोखर ते अंधभक्त आहेत का? आता त्यांना हे विचार कळले नसतील का? त्यांच्या घरात काय पेट्रोल किंवा गॅसची लाईन फुकट येते का? भाजीपाला फुकट येतोय का? हे प्रश्न त्यांच्याही कुटुंबाला पडणार आहेत. मग असे किती मतदार जे पुनर्विचार करणार नाहीत असं मोदींनी गृहीत धरलंय? आपल्या परिसराच्या समस्या सुटाव्यात, आपल्या परिसराचा विकास व्हावा असं प्रत्येक नागरिकाला वाटत असतं, पण आजूबाजूला पाहिल्यानंतरची परिस्थिती किती भयानक आहे हे काय नागरिकांच्या लक्षात येत नाही आहे का? किती काळ, किती वर्ष आपण या मतदारांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करणार आहोत आणि केवळ आपल्या प्रचारसभांमधून इतर पक्षांवर चिखलफेक करण्याचा धुरळा उडवणार आहोत? या धांडोळ्यामधून नेमकं मतदारांना काय मिळालं आहे हा प्रश्न अजूनही या क्षणाला सुद्धा तसाच अनुत्तरित राहिला आहे. थोडासा उलटा विचार जर केला, विरोधी पक्षांची भूमिका जर लक्षात घेतली, मग उद्धव ठाकरे असतील, त्यांच्या सभांमधून त्यांच्या पक्षाच्या सुषमा अंधारे असतील, काँग्रेसच्या बाजूनं काही गोष्टी पृथ्वीराज चव्हाणसुद्धा ठामपणे बोलत आहेत, ठोसपणे बोलत आहेत, सुप्रिया सुळे तर बोलतातच आहेत, आणि मुख्य म्हणजे अमोल कोल्हे जी काय त्यांची भूमिका मांडतायत, ह्या सगळ्याचा जर विचार केला तर केवळ अमोल कोल्हेंना नाटकी म्हणून हिणवण्यात काय प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तरही मिळत नाही. सुषमा अंधारेंच्या कोणत्याच प्रश्नाला कुणीच उत्तर द्यायला तयार नाही सत्ताधारी पक्षाकडून. अमोल कोल्हेंनी जे विकासाचे मुद्दे मांडले त्यावरही कोणी काही बोलत नाही. मावळामध्ये जे घडतंय, गेल्या 10 वर्षात मावळाचं नेमकं काय घडलंय, आज मावळ कुठे आहे विकासाच्या बाबतीत हे शोधावं लागतंय. त्या बाबतीतही श्रीरंग बारणेंपासून सत्ताधाऱ्यांपर्यंत कोणी काहीच बोलायला तयार नाही. या प्रश्नांची उत्तरं मतदारांना केव्हा मिळणार आहेत? त्यामुळं कदाचित आत्ताच मतदार राजा जागा झाला असावा असंही काहीसं चित्र दिसतंय. मतदानाचा टक्का फारसा सुधारलेला नाही ही वस्तुस्थिती जरी असली तरीसुद्धा तो आता जवळपास 72-73% आसपास पोहोचला आहे. ही सुद्धा एक समाधानाची बाब आहे.
जे चित्र अगदीच 40% होतं ते आता 72-73% तरी जाऊन पोहोचलं आहे. याच्यामध्ये नवीन मतदारांचा सहभाग किती आहे हा मुद्दा थोडासा बाजूला ठेवला तरीसुद्धा जे कोणी मतदार या मतदानामध्ये रांगेमध्ये उन्हातानाची पर्वा न करता सहभागी झाले तेही तेवढ्याच उत्साहानं किंबहुना पोट तिडकीनं या मतदानासाठी आले, ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येत नाही आहे. त्यांच्या अपेक्षांना, त्यांच्या स्वप्नांना कुठेतरी वाव मिळावा, कुठेतरी एक वाचा फोडता यावी याकरताचं हे मतदान होत आहे. पुन्हा प्रश्न तिथंच येतो आहे की हे मतदान पक्षनिहाय होत आहे का व्यक्तिनिहाय होत आहे. खरं तर हे दोन्ही प्रश्न वेगळे नाहीतच, कारण नरेंद्र मोदी यांनी आता ती जागाच ठेवलेली नाही. अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, अशोक चव्हाण असतील, आता राज ठाकरे असतील, या सगळ्यांना एकत्र घेऊन एक गठ्ठा बांधणी करण्याचा प्रयत्न त्यांनी निश्चितच केला. पण या बांधणीतून मतदारांकरता नेमकं काय साध्य झालं आहे? ज्या मतदारांनी कमळ नको म्हणून घड्याळाला मतदान केलं होतं आणि त्यांनी तिकडे उडी मारली, मग एका अर्थी या मतदारांचा भ्रमनिरास झाला नाही का? हा विचार यापैकी एकानं तरी केला आहे का? मग त्या मतदारांना आत्ता तोंड देताना या पक्षनेत्यांचीच नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांची सुद्धा दमछाक होती आहे. केवळ पक्षनेत्यांचा आदेश म्हणून रॅलीमध्ये सहभागी व्हायचं असाही काहीसा प्रकार या पुण्यामध्ये घडतो आहे. कॅमेऱ्याच्या पुढे कॅमेरा बंद केल्यानंतर पक्षातलेच कार्यकर्ते जे टाळता येत नाही म्हणून रॅलीत सहभागी व्हायचं अशाकरता सहभागी झालेले कार्यकर्तेसुद्धा आपली खंत व्यक्त करत आहेत. याचा विचार हे पक्षनेते आता तरी करणार आहेत का, जेव्हा आता आपण या प्रचाराच्या रणधुमाळीत अंतिम पर्वामध्ये येऊन पोचलो आहे? कारण जसजशी निकालाची वेळ पुढे येईल, पक्ष कोणता जिंकेल ते आता मतपेटीतल्या त्या बटनामध्ये, त्या यंत्रामध्ये आता बंदिस्त झालेलंच आहे. पक्ष कोणताही येवो, पण जेव्हा हे नेते पुन्हा मतदारांना समोर येणार आहेत निकालाच्या नंतर, तेव्हा जल्लोष करणारे केवळ त्यांचे ठराविक कार्यकर्ते सोडले तर इतरांना ते काय उत्तर देणार आहे? या प्रश्नाचा केव्हा तरी गांभीर्यानं विचार होणार आहे का? मग पुण्यातले उमेदवार असोत, आत्ता अर्थात थेट नरेंद्र मोदींपर्यंत कोणी असो, हा विचार हे नेते केव्हा करणार आहेत? क्षणिक आता आपण हाही मुद्दा बाजूला जरी ठेवला तरी सुद्धा संतापानं व्यक्त होणाऱ्या नागरिकांच्या भावना ह्या केवळ आत्ता या सोशल मीडियापुरत्याच राहणार आहेत का? याचा विचार आपण केव्हा करणार आहोत? दुष्काळ कराच्या बाबतीत मी आपल्याला जे सांगितलं हे जनतेला केव्हा जाहीरपणे सांगितलं जाणार आहे? निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून जी काही रक्कम भारतीय जनता पक्षाकडे जमा झाली त्याचा वापर नेमका काय केला गेला आहे? याचा जनतेला, मतदारांना काय फायदा झाला आहे याविषयी काय बोललं जाणार आहे का? केतन तिरोडकर यांची क्लिप जी सध्या व्हायरल होती आहे देशाच्या असुरक्षिततेच्या संदर्भात, त्या बाबतीत 5 दिवस उलटून गेले, अजूनही उपमुख्यमंत्र्यांनी नेमकी काय भूमिका घेतली आहे? उपमुख्यमंत्र्यांनी, हे मी याकरता म्हणतो आहे की केतन तिरोडकर यांनी थेट त्यांनाच आव्हान दिलं आहे म्हणून, अन्यथा भाजपचे या सत्ताधारी पक्षाचे पक्षनेते यांची भूमिका त्या बाबतीत काय आहे हेही अजून स्पष्ट झालेलं नाही. महिला वर्गाच्या बाबतीतल्या कोणत्याच भूमिका नरेंद्र मोदींपासून, अमित शहांपासून, फडणवीसांपासून थेट चित्रा वाघांपर्यंत कुणाकडून कोणतंच चित्र समोर येत नाही आहे. या बाबतीत आता सगळेजण मूग गिळून गप्प बसल्यासारखे गप्प बसलेत आणि या मुद्द्याला पद्धतशीरपणे बगल देण्याचा प्रयत्न चालला आहे. हेही सर्वसामान्य मतदारांच्या नजरेतून सुटत नाही आहे. याची जाणीव गंभीरपणे या लोकांना होणार आहे का? आणि होणार नसेल तर का होणार नाही हा प्रश्न राहतोच आहे. आणि पुन्हा मग केव्हा होणार आहे हाही प्रश्न शिल्लक राहतो. नेमकं व्यक्तिनिहाय का पक्षनिहाय का व्यक्ती समूहाकरता हे सगळं घडतं आहे? या धुराळ्यातून नेमका कोणता विचार आपल्यापर्यंत पोहोचला आहे याचा विचार आता सुज्ञ मतदारांनीच करायला हवा. कारण आता आपण या मतदानाच्या अंतिम पर्वात आहोत आणि या अंतिम पर्वामध्ये या महाराष्ट्र राज्यातली मुख्य शहरं अजून बाकी आहेत. त्यामुळं सुज्ञ, सुजाण, सज्ञान आणि सुशिक्षित मतदारांनी या मुद्द्यांचा विचार
नक्कीच करायला हवा. आपण कोणत्या दिशेला चाललो, आपल्याला कोणत्या दिशेला जायचं आहे, आपल्याला काय साधायचं होतं, आपण काय साध्य केलं आहे, हा विचार मतदारांनी आता तरी EVM मशीनवरचं बटन दाबण्यापूर्वी स्वतःशीच करायला हवा. अशाच नवीन विचारांसह पुन्हा भेटूया, नवीन खबरींसह पुन्हा भेटूया. पाहत राहा सिटी नाव.